असं पण राऊंड होतं हे बघा। असं म्हणजे राऊंड मारल्यानंतर जर आपलं राऊंड बसलं नाही तर एका बाटलीमध्ये हात बुडवावं लागते, म्हणजे जेणेकरून पुढच्या हे मेळा कसा ऑफलाईन असतो, ऑफलाईन असल्यामुळं म्हणजे आर्मीवाल्याला भीती असते की परत दुसरा कॅन्डिडेट याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं नाही, त्यासाठी हे लाल कलर हाताला लावायचा की म्हणजे आपल्याला परत जाता येत नाही। आणि आता आम्ही सर्व मित्र बघू शकता, हे सर्व कटून बाहेर आलेले आहेत, काहीच गम नाही मित्रांनो। पुढच्या वेळेस याच्यापेक्षा जास्त जोमानं प्रॅक्टिस करू आणि आपण ग्राउंड सिलेक्ट करू। आणि एकतर असं राहते मित्रांनो, सांगायचं म्हणजे 150 ते 250 350 मुलं सोडतात आणि त्याच्यापेक्षा चार नाहीतर 5 मुलं घेतात, म्हणजे काय मुलांचं पण त्याच्यात हे नाही हो, ती भरती अशीच असते। तर या मित्रात आपण मत घेऊ, किती घेतले होते आपल्या राऊंडमध्ये? 5 जण घेतले होते। 5 जण। आणि किती सोडले होते बरं? 150। आणि काय टायमिंग आलं आपलं? राऊंड म्हणतात मित्रांनो, राऊंड सांगतात की नाही, राऊंड आहे 600चा राऊंड आहे, तर 2.5 राऊंड आपल्याला मारायला लागतात। तर किती राऊंड झाले आपले? टायमिंग मध्ये नाही आले हे मित्र, टायमिंग मध्ये नाही आले यावर्षी। तर प्रॅक्टिस कमी झाली असं समजू, पुढच्या वर्षी जोमानं प्रॅक्टिस करू आणि प्रॅक्टिसला लागू। तर आपण किती मारले एडे? आम्ही हो का? तरी आपली प्रॅक्टिस कशी होती? कधी जायची ना, म्हणजे प्रॅक्टिस तेवढी नव्हती आपली। किती कशी होती मित्र? तशीच होती का तुमची? हो, तुमची प्रॅक्टिस कशी होती? हो का? म्हणजे किती घेतले बरं तुमच्या राऊंडले? 8 घेतले। तुमचा नंबर 10वा होता समजा? 9वा होता। या मित्राचा 9वा नंबर असून पण झालं नाही, कारण की टीएची भरतीच अशी असते मित्रांनो।